जरा विचार करा, 10 वर्षांपासून दरवर्षी एकाच दिवशी तुम्हाला कोणीतरी एक मौल्यवान मोती पाठवतंय. कोण पाठवतंय, का पाठवतंय, काहीच माहीत नाही. ही विचित्र कहाणी आहे मिस मेरी मॉस्टनची, जिची केस शेरलॉक होम्सला विश्वासघात, लोभ आणि अनेक दशके जुन्या गुन्ह्याच्या एका अशा जाळ्यात ओढून नेते, जिथून सुटका होणं जवळजवळ अशक्य आहे. आणि मेरी मॉर्स्टनचे हे शब्द सगळं काही सांगून जातात. तिचा गोंधळ, तिची भीती, हे शब्द एका अशा रहस्याचं दार उघडतात जे सामान्य गुन्हेगारीच्या खूप पलीकडचं आहे. ही फक्त एका गुन्ह्याची गोष्ट नाही, तर ही एका हरवलेल्या वडिलांची, एका लपवलेल्या खजिन्याची आणि एका मोडलेल्या वचनाची कहाणी आहे. तर आपण ह्या कहाणीत काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत 10 वर्षांपासून मिळत असलेल्या त्या रहस्यमयी मोत्यांपासून आणि प्रवास करणार आहोत त्या खजिन्याच्या शापापर्यंत. चला तर मग या गुंतागुंतीच्या कथेचा प्रत्येक पदर उलगडूया. सगळी सुरुवात होते एका तरुण स्त्रीच्या त्रासातून. 10 वर्षांपासून ती एकाच प्रश्नाचं उत्तर शोधतेय आणि आता तिला वाटतंय की ती उत्तराच्या अगदीच जवळ पोचली आहे. ही घटनांची साखळी बघा, किती विचित्र आहे. वडील अचानक गायब होतात. 4 वर्ष काहीच बातमी नाही. आणि मग अचानक एका जाहिरातीनंतर दरवर्षी न चुकता एक मोती मिळायला लागतो. प्रत्येक मोत्यासोबत मेरीच्या आयुष्यातलं रहस्य अधिकच गडद होत गेलं. जणू काही कोणीतरी तिला तिच्यावर झालेल्या अन्यायाची सतत आठवण करून देत होतं. जेव्हा डॉक्टर वॉटसन तिला पहिल्यांदा पाहतो तेव्हा त्याला हेच दिसतं. बाहेरून ती एकदम शांत आणि धीराची दिसते. तिचे कपडे साधे आहेत, जे तिच्या मर्यादित आर्थिक परिस्थितीबद्दल सांगतात, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आहे. पण आतून तिचे थरथरणारे ओठ आणि कापणारे हात तिच्या मनातल्या वादळाची साक्ष देत होते. म्हणजे एकीकडे सामाजिक शिष्टाचार आणि दुसरीकडे आत दडलेली प्रचंड अस्वस्थता. आणि ह्याच भावनिक अवस्थेत तिला हे पत्र मिळतं, जे तिला बेकर स्ट्रीटला घेऊन येतं. ह्या पत्रात न्यायाचं आश्वासन आहे, पण त्याचवेळी पोलिसांना दूर ठेवण्याची धमकीसुद्धा आहे. यातूनच कळतं की हे प्रकरण किती गंभीर आणि धोकादायक आहे. आणि आता आपण पोहोचलो आहोत बेकर स्ट्रीटच्या त्या प्रसिद्ध खोलीत, जिथे या प्रकरणाला एक पूर्णपणे नवी दिशा मिळाली. इथे होम्स आणि वॉटसन यांच्यातला फरक अगदी स्पष्ट दिसतो. वॉटसनसाठी हे प्रकरण एका सुंदर, दुःखी स्त्रीची कहाणी आहे. त्याच्या मनात तिच्याबद्दलच्या भावना निर्माण होत आहेत. पण होम्ससाठी भावनांना काहीच स्थान नाही. त्याच्यासाठी हे एक शुद्ध बौद्धिक आव्हान आहे, एक कोडं जे सोडवण्यासाठी त्याचे डोळे चमकत आहेत. आणि होम्सची विचार करण्याची पद्धत बघा, विजेच्या वेगासारखी. मेरीची कहाणी ऐकताच तो जुन्या वर्तमानपत्रांच्या फायली तपासतो आणि क्षणात सगळ्या गोष्टी जोडून टाकतो. मेजर शोल्टोचा मृत्यू आणि पहिला मोती मिळण्याची तारीख, हा संबंध त्याने लगेच ओळखला. ह्या एका तर्काने संपूर्ण तपासाला एक निश्चित दिशा दिली. पण मेरीनं आणलेला सर्वात महत्त्वाचा पुरावा होता हा विचित्र, हातानं काढलेला नकाशा. हा फक्त एका इमारतीचा आराखडा नव्हता, नाही, तो एका गुप्त कराराचा आणि एका मोठ्या कटाचा पहिला संकेत होता, जो या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरणार होता. नकाशावर लिहिलेली ही 4 नावं, हाच होता त्या कटाचा पहिला ठोस पुरावा. द साइन ऑफ द 4 हे फक्त शब्द नव्हते, तर ते भूतकाळातून आलेलं एका धोकादायक गटाचं नाव होतं. आणि मग सुरू झाला एक प्रवास. हा प्रवास फक्त लंडनच्या रस्त्यांवरून नव्हता, तर तो होता एका अज्ञात, अनोळखी आणि धोकादायक जगातला. कथेतील हे वर्णन फक्त वातावरणाबद्दल नाहीये. हे दाट धुकं, हे चिखलमय रस्ते, हे सगळं त्या प्रकरणाच्या गूढतेचं आणि त्यातल्या धोक्याचं प्रतीक आहे. जसं जसं ते लंडनच्या अज्ञात भागात शिरतात, तसं तसं रहस्य अधिक गडद होत जातं. लेखक आर्थर कॉनन डॉयलने हा प्रवास फक्त ठिकाण बदलण्यासाठी वापरलेला नाही, त्यांनी याचा उपयोग तणाव आणि रहस्य वाढवण्यासाठी केला आहे. परिसरातील बदलासोबतच कथेतील धोकाही वाढत जातो. हे तंत्र व्हिक्टोरियन गुप्तहेर कथांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, जे आपल्याला पात्रांसोबतच त्या अज्ञात जगात घेऊन जातं. अखेर ते त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचतात. आणि तिथे थॅडियस शोल्टो या रहस्याच्या उत्पत्तीबद्दल पहिला धक्कादायक खुलासा करतो. थॅडियस शोल्टोने सांगितलेली ही कहाणी अक्षरशः धक्कादायक होती. यात कॅप्टन मॉर्स्टनच्या मृत्यूचं खरं कारण होतं, लपवलेल्या खजिन्याचं अस्तित्व होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साइन ऑफ 4चा थेट धोका होता.
इथूनच भूतकाळातल्या घटनांचा पहिला पदर उलगडायला सुरुवात झाली. या कथेचं मूळ लंडनमध्ये नाहीये, ते आहे हजारो मैल दूर, भारतात. आता आपण या प्रकरणाच्या खऱ्या मुळाशी जाणार आहोत, जिथे एका खजिन्याने अनेकांची आयुष्य कायमची बदलून टाकली. तर हा करार 2 गटांमध्ये होता. एकीकडे होते 4 कैदी, जे त्या खजिन्याचे खरे मालक होते, आणि दुसरीकडे होते मेजर शोल्टो आणि कॅप्टन मॉस्टन, ते भ्रष्ट अधिकारी ज्यांनी खजिन्याच्या बदल्यात त्या कैद्यांना तुरुंगातून पळून जाण्यासाठी मदत करण्याचं वचन दिलं होतं. आणि इथेच झाला या कथेतील सगळ्यात मोठा गुन्हा, विश्वासघात. मेजर शोल्टोच्या लोभामुळेच या सगळ्या दुर्दैवी घटनांची एक मालिका सुरू झाली. या एका विश्वासाघातामुळेच त्या खजिन्याला जणू एक शाप लागला, ज्याने प्रत्येकालाच उद्ध्वस्त केलं. आता या प्रकरणातील खलनायकांना बघा. जॉनथन स्मॉल, तो सुडाच्या भावनेने पेटलेला या कटाचा मुख्य सूत्रधार आहे. तर दुसरीकडे आहे टोंगा, अंदमान बेटांवरून आलेला, त्याचा एकनिष्ठ पण तितकाच धोकादायक साथीदार, जो शब्दांनी नाही तर थेट कृतीने बोलतो. आता आपण कथेच्या शेवटाकडे वळूया, जिथे हे स्पष्ट होतं की हा खजिना म्हणजे सुख नाही, तर निव्वळ विनाश आहे. तो ज्याच्या ज्याच्या संपर्कात आला त्या प्रत्येकासाठी तो फक्त दुःखच घेऊन आला. बघा, या आग्र्याच्या खजिन्याने कोणालाही सुख दिलं नाही. तो एक शापित खजिना बनला होता. ज्यांनी ज्यांनी लोभापायी त्याला मिळवण्याचा प्रयत्न केला, त्या प्रत्येकाचा शेवट दुःखद झाला. आणि कथेचा शेवट किती विलक्षण आहे बघा. ज्या क्षणी तो खजिना कायमचा नाहीसा होतो, त्याच क्षणी मेरी आणि वॉटसन यांच्यातली सामाजिक आणि आर्थिक दरी नाहीशी होते. म्हणजे खजिना गमावल्यामुळेच त्यांना खरंच सुख मिळालं. आर्थिक लाभाऐवजी त्यांना भावनिक समाधान मिळालं, जे त्या खजिनापेक्षा कितीतरी पटीने मोठं होतं. आणि शेवटी हा एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. या कथेत न्याय म्हणजे नक्की काय? जेव्हा संपत्ती नाहीशी होते आणि गुन्हेगारांना शिक्षा मिळते, तेव्हा पीडितेला खरंच न्याय मिळतो का? ही कथा आपल्याला या गुंतागुंतीच्या नैतिक प्रश्नांवर विचार करायला भाग पाडते.